नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून झटपट आणि चवदार असा नाश्ता बनवतो आहे। यासाठी इथे मी 1 वाटी पोहे घेतलेत। जाड किंवा पातळ कोणतेही पोहे घेऊ शकता। पोह्यांमध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि पोहे आता 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। पोहे धुतल्यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकले। आता या रेसिपीसाठी आपल्याला अगदी सॉफ्ट पोहे हवेत। तर इथे मी पोह्यांमध्ये पुन्हा 2 ते 3 चमचे पाणी घातले आणि आता असेच हे मी 10 मिनिटं बाजूला ठेवले होते। तर पहा, पोहे अगदी सॉफ्ट झालेत। हे आता आपल्या हाताने असे अगदी बारीक करून घ्यायचेत, कुस्करून घ्यायचेत। पोहे असे 2 मिनिटं छान मी एकजीव करून घेतले। एका मोठ्या बाउलमध्ये पोहे मी काढून घेते। आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया। तर यामध्ये इथे मी 2 चमचे दही घातले। थोडंसं आंबट दही घ्यायचं आहे, जे किंचित आंबटसर अशी चव खूप छान लागते रेसिपीमध्ये। पोह्यांबरोबर दही मिक्स केलं। आता इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं। ज्या वाटीने आपण पोहे मोजून घेतले होते त्याच वाटीने मोजून इथे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे रेसिपीला कुरकुरीतपणा सुद्धा येईल आणि पोह्यांना बाइंडिंग यायला सुद्धा मदत होईल। आता इथे मी पाणी घेतलं, 1 वाटी पाणी घेतलं, त्यातलं अर्धं घातलं। आपल्याला हे घट्टसरच हवं आहे। थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे। घरच्या साहित्यामध्ये होणारी खूप सोपी अशी रेसिपी आहे। सगळं 1 वाटी पाणी इथे मी घातलंय। तर हे पहा, असं आहे। यापेक्षा पातळ करायचं नाही आहे हे। आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया। तर इथे मी बारीक चिरलेला कांदा यामध्ये घातलाय। यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घातलाय। बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली। तर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता। किसलेला गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची घातली तरी चालेल। आता इथे यामध्ये घालण्यासाठी एक फोडणी तयार करूया। तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला। यामध्ये 1 चमचा तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं घातलं। थोडासा कढीपत्ता घातला। गॅस बंद केला मी। ही फोडणी तयार आहे। आता ही फोडणी यामध्ये घालायची आहे। फोडणी ऑप्शनल आहे, पण फोडणीमुळे रेसिपी आणखी खमंग होईल। इथे आता मी चवीप्रमाणे मीठ घालते। सगळं मिक्स करूया। हे आता आणखी घट्ट झालं आहे, तर इथे मी आणखी थोडंसं पाणी घातलं आहे। आता इथे आपण चटणी तयार करूया। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खोबरं घेतलं, थोडंसं आलं घातलं आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्यात। यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं। 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। चटणी वाटून तयार आहे। आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं। यामध्ये पाव चमचा मोहरी घातली, थोडासा कढीपत्ता घातला।
आणि यानंतर एक लाल मिरची घातले तुकडे करून. तर ही फोडणी तयार आहे. ही चटणीवरती घालूया. तर अगदी झटपट अशी आपली ही खोबऱ्याची चटणी तयार आहे, जी आपल्या रेसिपीबरोबर खूपच मस्त लागेल. इथे चटणी तयार आहे. आता आपण पुढची कृती करूया. इथे मी तवा गॅसवरती गरम करत ठेवला आहे. यावरती थोडंसं तेल घातलं आहे. अगदी कमी तेलामध्ये होणारा असा नाश्ता आहे. आता असे छोटे छोटे पॅनकेक तयार करायचे आहेत. तुम्ही एकच मोठासुद्धा बनवू शकता, पण इथे मी छोट्या आकाराचे बनवते. तर असे छोटे बनवले तर तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. आणि तवा मोठा असेल तर एका वेळेस 4 ते 5 सुद्धा बनवू शकता. त्यामुळे अगदी झटपट हे तयार होतात. एका बाजूने भाजल्यानंतर आपण उलटून घेऊया. पाहू शकता अजिबात हे तव्याला चिटकत नाहीत किंवा उलटताना सुद्धा तुटत नाहीत. अगदी व्यवस्थित हे तुम्हाला बनवता येतील. दोन्ही बाजूने हे असं खमंग मी भाजून घेतलंय. हे तयार आहेत. आपण काढून घेऊया. झटपट असा मस्त नाश्ता तयार झाला आहे. चटणीबरोबर इथे मी सर्व केला आहे. तर मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही झटपट ही रेसिपी तयार करू शकता. जितकी छान ही रेसिपी दिसते तितकीच चवीला सुद्धा मस्त होते. तर पोह्यांपासून कांदे पोहे तर आपण नेहमीच बनवतो. एकदा ही वेगळी झटपट तयार होणारी रेसिपी नक्की बनवून पहा. नक्कीच तुम्हाला आवडेल. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.